मंडळी नमस्कार. आज पेडगाव पाटी या ठिकाणी सबल मैदान पार पडलं. मैदानाच्या गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला सुंदर असा साज पाहता दिसत आहे. बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की ही गाडी पळावी. ही गाडी आज पळाली. त्या बैलगाडी क्षेत्रातील मानकरी शाहिद मोले यांचा सचिन ही गाडी गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहताना दिसली. गट पाहत आज गाडीवरती बाहेर ड्रायव्हर होते, त्याचबरोबर बारीक ड्रायव्हर आपल्याला ड्रायव्हर नमस्कार. बारीक ड्रायव्हर आता तुम्ही आहे या बैलगाडी क्षेत्रातला गाडी कशी पाहिली काय ते? चांगली गाडी पळाली कारण चिखला तापुती पळायला पण चांगली गाडी पळाली. चांगली गाडी काय सांगाल, एक प्रेक्षकांची इच्छा होती की ही गाडी पळावी. बकासूर असली की सचिन सचिन एक आता असा चेहरा होत चाललाय की बकासूरच्या पाठीमाग नवनवीन चेहऱ्या बोलत राहते. सचिन बी चालूला ही गाडी पळावी आता बारीक ड्रायव्हर सचिनचा पळाविषयी काय सांगाल? आता प्रत्येक मैदानामध्ये बोलावत राहतोय. मोठ्या मैदानामध्ये जवळपास 4 इंच केसरीचा गोलाला तयार 7 मैदान तसा आदतपासून पळतोय तसा बैल परफेक्टच पळतोय. माझ्या मधल्या काळात जरा त्या आजारामुळे माझ्या थांबला होता. आता बैल जसा आजारात पळतोय ते ऑपरेशन ते झाल्यानंतर बैलांना जी अपेक्षा नव्हती की बाबा ऑपरेशन होऊन एवढ्या प्रक्रियेतनं बाहेर निघून इतकं प्रेक्षकांनी आनंदी ठेवल मालकाला, पण त्यानं त्याच्या डबलच बैलानं ईर्ष्या धावली आणि प्रत्येक मैदानात बैल एकच नंबर करतोय आणि चांगली पुढील वाटचाल की ते भविष्य बी चांगलं. आता त्याच्याबरोबर बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलाला त्याच्याविषयी काय काय त्याच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. काय त्याच्यामध्ये बोलायला काय ते ठेवलेलं एवढ्या उतरत्या बैला एवढ्या मोठ्या बैलात आणि एवढ्या म्हणजे स्पीडचा म्हणलं तर त्या मैदानात कोण कसं आपण एक नंबर करतो. त्या स्पीडच्या बैला संघ एवढं टक्कर देऊन पडणं एवढं सोपं आहे, पण एवढ्या उतरत्या वयात पोहोचतो म्हणजे जवळपास 5-6 वर्ष झालं पळतोय. 12 वेळा हिंद केसरी झालाय आणि बघायला एक गावठी नंदी म्हणून नाही. त्याचं कसं आहे ते जी रेकॉर्ड होती ती त्याची नाव सगळी रेकॉर्ड आहे आणि जी रेकॉर्ड नवीन बी तयार केली ती त्यानंच तयार केली रेकॉर्ड. म्हणजे जी रेकॉर्ड कुणाला झाली ना ती पहिल्यांदा रेकॉर्ड तयार करून आपल्या नाव. त्यावर आता तुम्हाला आतापर्यंत एवढा अनुभव आहे. पेडगावात ही फाटी घेतली सलग 1000 गाड्या 2 दिवसात 2 नंबर केलाय. असं काय वाटतंय का तुम्हाला कुठला बैल तोडू शकेल? तसं होऊ शकतं, असं नाही म्हणता बी येत नाही कारण की रेकॉर्ड बनली बरोबर आहे. होऊ शकतं त्याचं काय नाही. आता आपल्याबरोबर मित्रांनो बाया ड्रायव्हर आहेत. आज बकासूरच्या गाडीवर बाया प्रथमच बसला ना? हो, बकासूरच्या गाडी पहिल्यांदा. काय सांगाल आज कशी पळाली गाडी? गाडी जोरात पळाली. आता आज ज्यावेळेस ही गाडी पळणार होती बायांची किंवा शाहिद बाईंची वगैरे तुमची काही चर्चा झाली असेल काय? हो, शाहिद बाईंचा मला 8 दिवसापूर्वी माझं शाहिद बाईंचं बोलणं झालेलं. बॉस आम्ही कॉन्फरन्सला होतो तेव्हा म्हणले की हाई गाडी पुढल्या मैदानात पळवायची होती, पण ही दुसऱ्या बैला गाडी पळवा म्हणलं. दुसरी गाडी आहे ती आपली पुढल्या मैदानात पळवूया म्हणलं. असं झालं आणि ह्या बैलाची गाडी हाणली माझी पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात 2 वर्ष झालं मी गाडी हाणतोय. 3रं वर्ष चालू आहे माझं. जेव्हापासून गाडी हाणतोय तेव्हापासून इच्छा आहे की आपली बकासूरच्या गाडी एकदा तर आपण बसायला, आणि ती आज माझी इच्छा पूर्ण केली शाहिद बाईंना. आता ही भयात तळागाळातनं पोरं आलेली ती आणि भयाचा संघर्ष म्हणा. मी म्हणजे त्याला माहित असेल की म्हणजे पहिल्यापासूनच आपलं पहिल्या ड्रायव्हर लोकांनी सहकार्य असतं. बाहेर माझी 1 वर्ष गाडी पळवली प्रामाणिकपणे आणि रुबाबची गाडी ती पळवतात त्यांचा. नवा ड्रायव्हर होता, एवढा अनुभव नव्हता काय नव्हता, पण ज्या गोष्टी बाहेर मी सांगितल्या शिकवल्या त्या बाहेरनं सगळ्या परफेक्ट केल्या. गाड्या चांगल्या भेटल्या, रुबाब संघ लक्ष पाहिला, लक्षाची गाडी भेटली. त्याला एक सांगणं होतं की प्रामाणिक या नादात प्रामाणिक राहिले की मला हायतो. बारीक ड्रायव्हर काय सांगाल, म्हणजे आधी तुम्ही बकासूरच्या देवाच्या गाडीवर बसले नाही, आज कान मंत्र काय दिलेलं आहे? मग तेच सांगतोय की प्रत्येक ड्रायव्हर तळागाळात वर उभी आणि परत आल्यानंतर चर्चा झाली की
प्रत्येक ड्रायव्हरला वाटतं की याला आपल्याला या बैलाची गाडी पळवायला मिळावी. बरोबर तेव्हा पहिला आपल्याला एखाद्या महिन्यामध्ये काय बघू पण त्या बायाची गाडी पळवावी. त्याच बायाची इच्छा पूर्ण झाली बायानं माझ्या मध्ये एक सगळ्याच गाड्या त्याला पळवल्या चांगल्या. ते गाडी बसेल त्या गाडीने एक नंबर केलाय, गुलाल घेऊन मार्काला दिलाय. त्यामुळे आधी आता चर्चेचा विषय म्हणलं तर बाया आणि राहिला विषय दुसरा. प्रामाणिक गाडी म्हटलं तर तुम्हाला प्रत्येकाने बोलावणार तुम्हाला आलं का लक्षात. प्रामाणिक काम केलं तर कष्ट केलं तर तुम्हाला त्याचं फळ प्रामाणिक भेटणार आहे. आणि ती पोरानं करून लावल्या 2-3 वर्षात त्यानं हिंदी केसरी किताब मिळवला, पुस्तकाचा मिळवला, पेडगावचा मिळवला. म्हणजे एवढं सोपं नाही की आज आम्ही बघतोय काय काय ड्रायव्हर आमच्या समोर आहे. आज त्यांची 30-35 गेली तर देश नाही अजून पेडगावचा पुस्तकाचा बोलायला. म्हणजे तुम्ही विचार करा की एवढ्या कमी वयात एवढं यश मिळवणं म्हणजे त्याच्या मागे मोठा संघर्ष असतोय. कारण स्वतःच्या गाड्यात तुम्हाला सांगायचं फायनलला राहायचं नाही तर राहणार कुठली गाडी आहे काय असं म्हणला नाही बसला आणि त्याला ती वेळ देतात गाड्या चांगल्या दिल्या म्हणजे असं काय ही गाडी घे त्या गाडी गुलाल घे. म्हणजे असं नाही की आपण बी त्याला एखादा ड्रायव्हर आपण एखाद्या गाडी बसवलाय असं कधी झालं नाही. मी चालू फायनलच्या गाड्या मी त्याला दिली आणि त्याने त्या गाड्या प्रामाणिकपणे आपल्या प्रामाणिकपणे नाव केलं आणि एवढं नाव करायला लागते हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं मला तसं वाटतं बाहेर त्याच्या माझं कारण आहे का करतोय ते त्याला तेवढं रायडिंग टेक्निक चांगलं त्याला चांगली माणसं भेटली आमच्यासारखी माणसं भेटली त्याला ड्रायव्हर म्हणा हुशार केला त्याला बाबा असे नाही बाहेर. प्रत्येक बाहेर असं नाही की बाबा ते कमीपणा घेत नाही ड्रायव्हर या मैदानात काय जाईल तुम्हाला सांगायला काय करू त्या गोष्टी त्याला सांगितल्या प्रत्येक वेळी पुस्तकाच्या मैदानाच्या आधी सांगितलं आता पळणार आता असल्यामुळे पाय पण पण त्यानं गाडी टाकून आणि डोक्याला हाती आणि त्यात अभिमान काय वाटतो की यायला आपण कुठेतरी पोरं घडवलेली नावावर माहिती आणि पैसा म्हणा नाव म्हणा पैसा इच्छेनी काय हो आज आहे तुमच्याकडे उद्या आमच्याकडे आहे उद्या तुमच्याकडे नाही हे गोष्ट होत राहते. पण जे तुम्ही जे या क्षेत्रात पावती केलेली आहे कष्टाची तुम्हाला आयुष्यभर आहे तुम्हाला ते आयुष्यभर आहे तुम्हाला ती तुमच्याकडे पैसा आता येईल उद्या येईल त्याचा भाग शिल्लक आहे जे नाव केलेलं आहे त्या ग्रामर राहणार आहे नाव आणि केलेली मैदान म्हणा ही म्हणा आम्हाला आनंदी वाटतो की आपण आपल्या तालमीतलं पोरग कुठेतरी एकत्र करतोय कुठेतरी हिंदी गेले होते माठ गेले होते याचा लय मोठं म्हणजे आता म्हणायची त्याच्यातून मुखात 2 शब्द द्यायला हाय मी आम्हाला पडत्या काळात बारीक साथ दिली बारीक सांगितलं त्यातच मोठीपणा आहे हो. हे मोठीपणा काय पैसा देऊन कोणाला मिळत नाही. लाख रुपये दिलं त्याला मी माझे असे ते बोलल पण जनतेला पटलं पाहिजे ना जनता जनार्दन आहे ना तुम्हाला हे केला काय सांगितलं बारीक ड्रायव्हर आज कायम तुमच्या सोबत आहेत म्हणजे कुठं अडचण आली तर तुमच्या पाठीशी उभं राहतात काय 100% बारडावर आपल्याला लय सपोर्ट आहे. कारण बारडावर म्हणजे त्यांच्यापाशी रुपा आला साहेबांचा तेव्हा त्यांच्या स्वतः गाडीवर मला फर्स्ट टाइम बसवलं तेव्हा फर्स्ट टाइम मी गाडी फायनल ठेवली तेव्हापासून मी कंटिन्यू 1 वर्ष बैल हाणली ते बैल आता आपल्या डाऊनला घालला ड्रायव्हर. आता भैया तुम्ही भैया ड्रायव्हर म्हणतो सगळे तुम्हाला बघा तुमचं नाव काय ते सांगा. माझं नाव स्वप्नील ताटे. स्वप्नील ताटे. स्वप्नील संजय ताटे. भैया तुम्हाला आता थोडक्यात क्षेत्राचा नाद कसा लागला. नाद म्हणजे पहिल्यापासून आपल्यात म्हणजे अवताई बैल आहेत शेतीची आपण शेतकरी कुटुंबातला आहे पहिल्यापासून आपल्याला नाद होता मी आता 3री रोड चालू झालं की मी गाड्या हाणतो आपल्या म्हणजे ध्याना मनात पण नव्हतं आपण पुसे गावात म्हणजे 1 नंबर करून किंवा हिंदी केसरी होईन असं काय नाही पण ह्या माणसानं बारडावरनं ते आपल्याला म्हणजे लय सपोर्ट केला चांगल्या चांगल्या गाड्या दिल्या. आता म्हणजे सुरुवातल्या आजचा दिवस आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा आज भैया भरपूर नाव झालंय किताब मिळालं संघर्षाचा जो काळ होता त्याविषयी काय सांगा. संघर्षाच्या काळात कोण कोणाच नसतं आपल्याला हे करायला लागतं जी काही 4-5 आपली म्हणजे मुचकी असते ती तुम्हाला एक सांगायचं ज्यावेळी बाया माझी गाडी आहे ना हो रुबाबची गाडी शिकला होता गाडी काही लोकांनी म्हणायची फरक आहे की पोरग माझी गाडी चालली पळवते त्याला बसवा ड्रायव्हर नाही तुम्ही गाडी आणा आमची अशी मला म्हणायची पण मी काय म्हणायचं की माझ्यापेक्षा आता हेच आमचा रुबाबची तुम्हाला गोष्ट सांगतो आता येणार लक्षात पडतो नाही आता त्या मालकाची काय टोटी ड्रायव्हर तुमच्या आम्ही पळायला तयार आहे पण तुम्ही गाडी आणत असला तर रुबाब लक्षाची गाडी पळवू तर
होतं माझी काय आठवते आता पहिलं मला पळत नाही भयाला माझ्या ड्रायव्हरला पळतो त्याच्यानंतर वाद झाला तर त्याला काय सांगितलं मी राजू म्हटलं की बाबांनो तुम्हाला एक नंबर करून दिल्याची मतलब रिसोड मध्ये काय तर भाया माझा हट्टच होता की भायाला बसवायचा भायालाच बसवलं भायालाच एक नंबर केला म्हणजे त्यावेळी मी 4 लोकांनी म्हणायचे मोठे की काय नाही तुम्ही भायाला बसवा गाडी तेव्हा माणसं काय करायची ना करायची जरा आलं का लक्षात तुमच्या? पण आता कसं झालं की त्या बाहेर गोष्टी करून लावल्या सिद्ध केलं की नाही माझ्याकडे ताकद आहे मी त्या गाड्या पळवू शकतो मी त्या माणसाने लावून दिलं की आता तेवढी ताकद त्या ड्रायव्हर मध्ये होती आणि हाय आणि आज तीच लोक बाह्यासाठी मध्ये घ्यायला बाह्या बसला पाहिजे अशी गोष्ट म्हणजे वेळ काळ येऊन द्यायचा असतो प्रत्येकाला संधी आहे प्रत्येकानं ही करायचं पण वेळेचा आणि काळाचा आपली वेळ येईल तेव्हा पुन्हा होत असतं आणि बाहेर तीच सांगणं असतं की बाया टाइम टेबल ठेवायचा वेळ येऊन द्यायची वेळेत आल्यानंतर टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम परफेक्टच करायचा तिथे चान्स भेटला की सोडायचा त्याला मी आधी सांगतो पुस्तकावर तुला चान्स आहे ते सोडू नको बरोबर का 2 दिवस आधी सांगितलं तुला पुस्तकावर चान्स आहे तुझी वडकीत गाडी चांगली पळालेली आहे 2 नंबर झाला तरी काय नाही पण पुस्तकावर तू 1 नंबर करू शकतो ताकद आहे तुझ्या बैलात तुझ्यात पण आहे तुम्हाला ड्रायव्हर चालतंय मी प्रयत्न करतो आणि त्याने करून लावलं यात एवढं मोठं म्हणजे ज्या गोष्टी बोलतोय आपण बोललो त्याला त्या गोष्टी करून लावल्या की काय पाहिजे आपल्याला बरोबर पण भैया कुठेतरी आपण म्हणतो की एक संधी मिळत नाही आणि त्या संधी मिळत संधी सोनं झालं पाहिजे बारीक ड्रायव्हर पण तुम्हाला ती संधी मिळाली त्याचं सोनं पण तुम्ही केलं काय सांगाल संधी सोनं केलं म्हणजे बैलांच्यात पण तेवढी धमक होती बरोबर आहे बैल पण जीवाच्या आतांगान पळत होती तर आता काय सांगाल आज बकासूर पळालाय बकासूरच्या पळाविषयी काय सांगाल बाकासूरचा पळ म्हणजे आपण 2 वर्ष झालं बघतोय बैल म्हणजे सुपरफास्ट गती त्याच बैला त्या बैला गाड्या आपल्याला हाणाय भेटल्या त्याचा आपण म्हणजे भाग्य तर एक इच्छा होती इच्छा होती आपली लय इच्छा होती की ह्या बैला गाडी म्हणजे काय पण होते खालवर ह्या बैला गाडीवर आपल्याला बसायचं आता तुमच्या बरोबर आता सचिन आहेच सचिनची गाडी तुम्ही कंटिन्यू आता शाहिद भाई असतील लक्ष्मी मालक असतील ती गाडी तुम्ही कंटिन्यू काय सांगाल सचिन लक्ष गाडीला तर म्हणजे स्पीड कुठल्या गाडीला मी जेवढ्या गाड्या आणल्या त्या गाड्यांच्या पेक्षा त्या गाडीला लय गॅस लागतो सचिन लक्ष गाडी आता बारीक ड्रायव्हर तुम्ही बाई आहे पण आता आपल्याला बऱ्याच मैदानात असं बघायला मिळते की आता तुमच्यासारखे ड्रायव्हर असतील तुमचे अजून जुने सहकारी असतील की आता आपण म्हणतो की ट्रेंड म्हणा किंवा एखादं म्हणतात की एखाद्याच्या हातात नशीब आहे असं ड्रायव्हरला म्हणलं जाते की बाबा जो ड्रायव्हर ट्रेंडिंग आहे त्यालाच बसवलं जातं काय नसतं की ड्रायव्हरचा प्रश्न असतो तो गाड्या पळतो आणि माणसं काय म्हणतात आज बाया गाड्या असतील त्याच्याकडे सगळी एक नंबर अहो तुम्ही विचार करा की पहिले त्याने मिळवली कशी तो प्रत्येक गाडी आहे ती गाडी एक नंबर पाहिली म्हणून त्याची लागली ती लोकांना माणसाने काढावं ही अपवाद असते त्या गोष्टी ड्रायव्हर लोकांचे स्टार काय नसतं कष्ट प्रामाणिक असले की सगळं काय होत असतं की म्हणायचं आहे आम्ही बी 4-5 गाड्या 2 नंबर कधी झाला म्हणजे आम्ही म्हणायचं का आमच्याकडे स्टार होतं आता स्टार नाही तसं नसतंय पहिले पळाली पाहिजेत आणि ते ताकद की ड्रायव्हरने लावल्या पाहिजे आता कसं झालंय आताचा पहिला काळ वेगळा होता पहिल्या काळात माणसं वचनी गोष्टी ड्रायव्हर लोक वचनी गोष्टी मालक आणि एखाद्या बैलाची गाडी आणली की तो ड्रायव्हर तो बैल म्हातारा होईपर्यंत तेच गाडी पळवायचा आज कसं झालंय बाहेर नवीन काय चाललंय सांगणारी 10 मॅनेजर असतात त्याला ड्रायव्हरनं काहीतरी केलं ही झालं उद्या 3रा ड्रायव्हर उद्या 4था ड्रायव्हर त्या ड्रायव्हर लोकांचा बी ताळमेळ नाही त्या बैलांचा बी ताळमेळ बसत नाही कसं आहे मन जुळायला लागते आता सचिन लक्षाची गाडी पहिले एकमेकाच्या मनाची लागली ड्रायव्हर एक वचनी लागला त्यामुळे ती गाडी कंटिन्यू पळाली आम्ही फार सुंदर बी पळीला परत तुम्हाला तुम्हाला पहिलं जुन्यांचा काय काढायचं नको ती बैल पण आताच्या ट्रेंडला सांगतो की आता रायफल आता 3 वर्षांना पळीला पहिला 1 नंबर केला घेऊ असं काय नसतं की ड्रायव्हर कमी पळतो गाडी ड्रायव्हरचं किती 20-25% त्याच्यावर कसरत असते बैल 80-90% बैल पळावं लागतो तेव्हा ती तुमची गोष्ट प्राप्त होणार आहे कारण तो ड्रायव्हर 1 नंबर पाहिला तर मी वासरच्या बारक्या गाडीवर बसून तेव्हा लावणार आहे का तेवढी बैलांनी मी साथ दिली पाहिजे ना पण त्याला बी कसं आहे मी म्हणायचं नुसतं यात काय नसतं ट्रेंडिंग काय नसतंय त्याचं कष्ट प्रामाणिक केलं नाही की नाव होत राहतं आणि नाव टिकवून नाव कोण बी करते नाव करायला काय नाही पण ह्या क्षेत्रात नाव टिकला पाहिजे नाव टिकलं पाहिजे आज आमचा 18-19 वर्ष झाले ना नंबर तर टिकले आम्ही टिकवणं महत्वाचं आहे करून तुम्ही मोकळं होता आज कितीतरी 1 नंबर पिशेगाव 2 नंबर 1 नंबर करणारी माणसं घरी येते त्याचं नाव नाही पोस्ट नाही म्हणजे त्या गोष्टी मी म्हणत नाही म्हणजे नाव ठेवतो काय पण ती मोहरत नाव आपण केलेलं ते टिकणं महत्वाचं असतं त्यासाठी काय केलं पाहिजे हे महत्वाचं की बाबा आता सचिन लक्षची गाडी यानं पळवली त्याला थांबला असं नको दुसरी गाडी जुळवायची दुसऱ्या गाडीवर 1 नंबर करायचा
गाड्या बैल कमी आली की बाबा दुसरी बैल पळवायची, पण नाव आपलं चर्चेत राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे. आणि तेच ते करत असतात प्रत्येक मैदानात. त्याला तीच सांगितलंय, काही वेळ चुकतो पण काही वेळेला सावरून पण घेतो आपण. तसं काय नसतं. आणि आमचं असं नसतं की बाबा त्याला आज माझ्यामुळे मोठा झाला असं मी म्हणायचं नाही, त्याच्या कष्टाने तो मोठा झाला. बरोबर. पण कुठंतरी आपण एक मार्ग त्याला दाखवायला मार्ग लावणं गरजेचं असते. नाही बाबा ह्या मार्गाने तू गेला तर मोर काहीतरी गावं, या गोष्टी तरी लावणं गरजेचं असतंय. बरोबर. आणि असं नसतं एका गटात जरी आम्ही लागलो शिमी लागलो तरी तो तेवढ्या ताकदीने गाडी पळतो, मी बी तेवढ्या ताकदीने पळतो. असं काय असं नाही होत. ते आला बघा टीम एक आमचा. भाया काय सांगाल, संघर्षाचा काळ जो पहिला होता तुमचा तिथपासून आतापर्यंत काय चेंजेस झालेले? संघर्षाचा काळ म्हणजे आपल्याला पहिल्यांदा रुबाब दिला वारीड्यावर आणायला मोठ्या गाड्यातली. रुबाबमुळे लक्ष भेटला, लक्षामुळे सचिन भेटला, आणि ह्या बैलांच्या मुळे म्हणजे आपला संघर्ष सगळा संपला. कसं होतं, एक ड्रायव्हर म्हणले की तुम्हाला माहितीये प्रत्येक मैदानात आणि प्रत्येक क्षणाला रिस्क आहे. लोकांना वाटतं की बाबा गाडी पळवतोय, नाव होतंय, पण ड्रायव्हरांना आपण जे म्हणतो ना की गाडी पळवणं म्हणजे एवढं सोपं नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षण हा तुमचा कुठं आपण म्हणतो रिस्कीच असतो गाडी बसायचं. म्हणजे काय सांगाल? रिस्की बद्दल सांगायचं तुम्हाला म्हणलं तरी शेतकऱ्यावरती ड्रायव्हर लोकांचं जीवन म्हणजे इतकं सोपं नाही. आज ही पोरग म्हणा, ही पोरग म्हणा, तो मध्ये पडला होता. हे ड्रेस त्याला नाही म्हणलं 3 महिन्याची, अजून बी त्याला मानाचा प्रॉब्लेम. म्हणजे एवढं दुखणं म्हणजे एवढं काही सोपं आहे का हो? तो माणसाने काय वाटतं, ती ट्रॅक मधनं सुटली की त्या ट्रॅक पर्यंत पब्लिक बघत असते आम्हाला. तिथनं सुट्टीच्या पट्टीपासून निकाल द्यायची, पण तिथनं जी बाहेर जे खेळ होते तो कोण बघत नाही हो. म्हणजे जवळनं गाडी एखादी उराव जाते, नाहीतर एखादा ड्रायव्हर अडकतोय, पडतोय, जडतोय, लय गोष्टी आहेत एवढं. म्हणजे माणसाला नाव दिसतं, पैसा दिसतं ड्रायव्हर लोकांना, एवढे पैसे दिसतात ते, आमच्या गाड्या गोरगरिबाच्या हालत नाही ते, असं म्हणजे ट्रोलिंग जास्त ड्रायव्हर लोकांना. पण कसं आहे माहितीये का, आता परिस्थितीच राहिली नाही की 4-5 गाड्या हाणली एखादी गाडी पळली तर. कारण की आता तुम्ही बघताय 11 ने 10 गट पळते, आडकाडकी. पहिले कसं ड्रायव्हर लोक सुटसुटी 3 आणि 4 गाड्या पळायच्या, त्यात आडकाडकी होत नव्हती, ड्रायव्हर शेप असायचा. आता ड्रायव्हर लोकांनी लय ताप होती. आणि त्यात तुम्ही पण बघताय की दुसरी गोष्ट अशी की एखाद्या ड्रायव्हरने एखादी गाडी बाहेर एखादी गाडी जुळवली, माझ्या बैल पायऱ्यात गेला की तो मी ती गाडी आणते, तो ड्रायव्हर त्या दिवशी घरी येतो. म्हणजे काय असं कंटिन्यू ड्रायव्हर लोक सारखे त्या गाड्या आणते असं की नाही पहिल्यासारखं. आता झाले कसं पायऱ्यामुळं ड्रायव्हर चेंजिंग होत आहे. परत ड्रायव्हर लोकांची आताची म्हणजे ड्रायव्हर लोक ह्या क्षेत्रात म्हणलं तरी गाडी क्षेत्रात जरा आता सध्याला ड्रायव्हर लोकांवर जरा बिकट परिस्थिती चालू आहे. बाकी सगळी सुधारली, बैल मालक सुधारली, धंदवाली सुधारली म्हणा, सगळी म्हणा, कॉमिटीवाली, जेंट पंचवाली म्हणा, टीमेकर म्हणा, पण ड्रायव्हर लोकांचं जरा जरा हे चाललं. मित्रांनो बघू शकता, बारीक ड्रायव्हर, बाया ड्रायव्हर, चिमे driver. ड्रायव्हर आहेत. सीमाचे driver जरा माहिती आहे आमच्या जरा. भाया ते पण द्या. driver आता काय सांगाल, बाया ड्रायव्हर आहेत, बाया ड्रायव्हर तुमच्या बरोबर एक नवीन सुरुवात म्हणून किंवा एक नवीन चेहरा म्हणून तुम्ही क्षेत्रात उतरलाय, काय सांगाल? आपल्याला म्हणजे बारीक ड्रायव्हर बनायचं, दुसरं बारीक ड्रायव्हर बनायचं आपल्याला, एवढंच आपल्या डोक्यात आहे. काय अगदी लहानपणापासून गाडी आणताय तुम्ही पण. पहिल्यापासूनच म्हणजे मी बारीक ड्रायव्हर स्टेटस बिटस करते परत आपल्याला म्हणजे काय ना त्या पण गाडी चांगलीच पडतो, पण आता काय झालं त्याला मागं सांगितलं बायाला म्हणलं की गाड्याची नाराज नको, तुला पण देणार म्हणलं, पण 1 वर्ष करणार म्हणलं, त्यावर गावला इंडिकेशन करून अशा खेळागाव करून. तसं काय नाही, पोरं ऐकते चांगली चांगल्या गाडी पळवतो, तसं काय नाही. त्याला ती एखाद्याला चांगली गाडी जुळवून द्यायची, चांगल्या बहिणा बसवायचा, चेहरा उजेड आणायचा, मार्ग लावून द्यायचा आपण काम. तसं माझं म्हणजे मी म्हणतच नाही की मी मोठा म्हणजे वस्ताद आहे बैलगाडी ड्रायव्हर, पण माझ्या सांगण्यानं म्हणा, मी या पोरांनी वाढलेली म्हणा, कधीच कमी पोरांनी पडली नाही. अशी 5-6 पोरं उदाहरण द्यायला गेलं तर अजित म्हणा, बाळू ड्रायव्हर मांडव्याचा, आपू ड्रायव्हर म्हणा, ही पोरं म्हणजे अशी चिम्या कसा बसला ह्याच पद्धतीने माझ्या संग असायची. काय ड्रायव्हर काय नाही, मला एखादी गाडी तुम्ही द्या. मी तर कोरेगावला माझी गटची मी काढलेली गाडी मी फायनलला बाळू मला म्हणलं हिंदी केसरी व्हायचे मला गाडी हाणायची. छोट्या ड्रायव्हरचं उदाहरण सांगतो, मी काशीची भारतची गाडी कंटिन्यू पळवायचो. छोट्या मला म्हणला काय माहिती आहे पोराचा ड्रायव्हर मला मारत घेतली, म्हणलं जाऊ ते पोळ्यात गाडी आणतात भारतची काशी, तिथे त्याने 1 नंबर मारत घेतली. म्हणजे असं काय नाही, पोरं तयार करणं आणि पोरं निवडणं दिलंय गरजेचं. नाही तर कुठला ड्रायव्हर धरती उचलून बसवलाय
तसं काय नाही त्या पोरात दम काय जो काय करू शकतो ती पोरं निवडली ती पोरं नावं केली त्यांनी मारली हिंदी केसरी करून लावली त्यातून कुठं आमचं भाग्य आहे म्हणायचं तरी ती आपल्या हातातली एवढी पोरं चांगली शिकली हा, की आता आम्ही बोलू शकतो की बाबा मी हाताने बोलू शकतो ह्यो मी ड्रायव्हर गडीला बरोबर आहे. हा, मी स्वतः बोलू शकतो की बाहेर ड्रायव्हर पापडीला त्या गडीला आहे. असं कोण बोलू शकत नाही दुसरी ड्रायव्हर लोक सहकार्य नाही करत. बरोबर आहे. गाडीवर जरी चांगल्या बसलं तर त्या पोराला कशाला बसलं त्याला एवढं जमतंय का? हा, कान म्हणून माणसाचं कान कमजोर नसावं हो. कान भक्कम असावं मालकांचं तुम्ही ड्रायव्हर किती फरक केली आणि त्या संदीप सोनं या तर सगळ्या हा driver नी केलंय. मी त्याला ती सांगत आलो चिम्याला पण ज्यावेळी तुला मी चांगल्या गाडीवर बसवी काय त्यावेळी त्याचं सोनं झालंच पाहिजे तर ह्याला कसं सांगितलं होतं बाबा तुला ज्यावेळी चांगल्या गाडीवर बसवी त्यावेळी तू गाडीत ती प्रूफ करून द्यावं तेवढी ताकद आहे पाहिजे तू चुकला नाही पाहिजे हे चुकला नाही यानं प्राप्त केलं यानं यश मिळवलं हे झाला क्षेत्रात नाव केलं सगळ्या गोष्टी आता गाडीत जातात म्हणून पैसा मिळतो नाव होतंय सगळं काय घडतं माणसं जोडली जातात चांगली किती माणसं पैसा नसतो ती माणसं उपयोग पडतात अशी माणसं जोडली जाते ती मित्रांनो जास्त काही आता वेळ घेत नाही गाड्या तिकडे पळवल्या तरी एक बारीक ड्रायव्हर असतील काय ड्रायव्हर असतील त्यांचं एक त्यांनी मत मांडलंय आणि ड्रायव्हर असतील त्यांचं मत आयोजक असतील हेच एक आपल्या व्हिडिओद्वारे बारीक ड्रायव्हर नवीन क्षेत्रात आपले आलेलं नाव करते